आम्हाला चार चौघात शिव्या घालतील, शिवरायांना शिव्या घातले तर काय होईल यांचं. म्हणून शिवाजी महाराजांना संपवायचंच आहे, ज्यामध्ये 503 इल्लीगल लोकसंख्या राहते. या आजची विशाळगडाची ओळख हा मलिकर यांचा दर्गा एवढीच मर्यादित आहे. शिवरायांच्याकडे घेऊन जसं शिवरायांनी मशिदी आणि मंदिर एकत्र बांधली असं बांधू. कब दुनिया को हिंदू करणे घर घर में नरसंहार किया. कोणीतरी सांगावं मला की रामाच्या नावावरती मी कोणावरती अत्याचार केलाय. आम्ही फक्त आणि फक्त या भूतलावरती अवतीर्ण झालो हिंदू म्हणून, भूभाग नाही तर मन जिंकण्यासाठी आलो. लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, फूड जिहाद, बिझनेस जिहाद. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे व्यक्तिमत्व खरं तर मला असं वाटतं की वारकरी संप्रदायातून येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव महाराष्ट्रामधलं संतांच्या सगळ्या मांदेयाळ्यातलं एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे आपले तुकाराम महाराज. खरोखर जगद्गुरू तुकोबारायांनी जी काही वाणी आणि जी काही गोष्ट या जगाला दिली, या महाराष्ट्राला दिली, ज्या तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका लढवय्याला, एका स्वराज्य संस्थापकाला उभं केलं, त्या तुकाराम महाराजांचे थेट 11वे वंशज आपल्यासोबत आहेत. महाराज, खरोखर माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्या एका व्यक्तीसोबत, तुमच्यासारख्या एका संत महात्म्यासोबत मला बसण्याचं एक भाग्य मिळालं. मला एक वैयक्तिक भाग्यवान समजतो. महाराज, आपल्याला बोलायचं आहे, माझे खास विषय आपण जास्त करून हिंदुत्वावरतीच बोलायचे. तुकाराम महाराज आणि हिंदुत्व. अनेक जण म्हणतात की तुकाराम महाराज आणि हिंदुत्वाशी तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काही संबंध नव्हता. काही असतात जे काही रंगवणारे असतात, ज्या काही गोष्टी असतात. तर तुकाराम महाराजांचं हिंदुत्व आणि तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला अत्यंत महत्त्वाचा उपदेश तो म्हणजे छत्रपती शिवरायांना माणसं जोडण्याची दिलेली ताकद, ज्यातून हे सगळं स्वराज्य निर्माण झालं. तर तुम्हाला असं वैयक्तिक वाटतं का की कुठं ना कुठंतरी या तुम्ही समर्थ रामदासांचं घ्या, संत तुकारामांचं घ्या, जेवढी आपली संत मंडळी आहे या सगळ्या लोकांचं, असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नव्हता. या गोष्टीविषयी तुम्ही वैयक्तिक म्हणून आज तुम्ही खरोखर उत्तम अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराजांवरती, या सगळ्या गोष्टीवरती थोडासा कसा प्रकाश टाकाल? सर्वप्रथम धन्यवाद रामकृष्ण हरी. खरं तर आपल्या इथली आत्ताची परिस्थिती अशी आहे की खरं बोललं जात नाही म्हणून खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. बरोबर. आम्ही कित्येक वर्ष छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये खूप साऱ्या नालायक लोकांनी खूप सारे आक्षेप घेतले, खूप सारा चुकीचा इतिहास मांडला आणि त्या सगळ्याला आम्ही हिंदू म्हणून कधीच विरोध केला नाही. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात त्यामुळेच मुस्लिम मावळे घुसवले गेले. हे मुस्लिम मावळे घुसवता घुसवता एवढे ही माणसं हुशार आहेत की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु पण मुसलमान केले. म्हणजे अर्थात त्यांना समर्थ रामदास स्वामी चालत नाही, जगद्गुरू तुकाराम महाराज चालत नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे यांना केळशीचा याकूत बाबा छत्रपती शिवरायांचा गुरु वाटतो, ज्याला कसलाही पुरावा ही माणसं देत नाही. पण ज्याला कसलाही समकालीन संदर्भ नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु म्हणून आज मुसलमानांना छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये घुसवलं जाते. हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं इस्लामीकरण आहे. त्यामुळं असं म्हणूच शकत नाही की छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये एकंदर हिंदू गुरूंचा काही संबंध नव्हता. मी नेहमी सांगतो की दोन जे प्रश्न आपले आहेत की तुकोबारायांचं हिंदुत्व आणि एकंदर छत्रपती शिवरायांना उपदेश, या दोन्हीचा विचार करताना तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येईल की देशभरामध्ये इस्लामिक आक्रमकांनी आमच्या हिंदूंची मंदिरं तोडलीत. बरोबर. त्यांच्या मूर्त्यांच्या ठिकऱ्या केल्यात. जिथं धातूच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या वितळून त्याचे तोफगोळे तयार केलेत. या सगळ्याच्या पलीकडे हिंदू महिलांच्या कत्तली गेल्या, त्यांच्या आबरू लुटल्या गेल्या, त्यांच्या नग्नधिंडी काढल्या गेल्या, त्यांचे तुकडे तुकडे केले गेले, त्यांना गुलाम म्हणून विकलं गेलं, त्यांना जनानखान्यात कुंबून वेश्येचं जीवन त्यांच्या नशिबी आलं. एकापेक्षा एक भयानक इतिहास जर आपण काढला तर एवढे प्रत्येकाला एक वेगवेगळा प्रसंग आपल्याला सांगता येईल की एवढे भयानक अत्याचार हिंदू धर्मावरती होत असताना, हिंदूंच्या सरसकट कत्तली होत असताना त्या सगळ्याच्या विरुद्ध उभं राहणे हे प्रत्येक संतांचं कर्तव्य आहे. जगद्गुरू तुकोबाराय धर्माचे पाळणं करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही तुकोबारायांना फक्त भक्ती मार्गातच अग्रेसर समजतो, पण जितका तुकोबारायांनी भक्ती मार्ग सांगितला तितकं धर्मरक्षण सांगितले. मुळात मी कायम सांगतो, जेव्हा जेव्हा आपण वारकरी संतांचा इतिहास आपण पाहू तेव्हा नामदेवरायांना का बरं जावं वाटलं पंजाबामध्ये धर्मरक्षण करण्यासाठी किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी? त्यांना असं का नाही वाटलं की मी आसामला जावं, मी बंगालला जावं, मी मध्य प्रदेशात जावं, मी छत्तीसगडला जावं, मी केरळला जावं, मी कर्नाटकात जावं? अगदी ज्या भूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र जन्मले त्या अयोध्येमध्ये भगवान श्रीकृष्ण जिथं वाढले ते गोकुळामध्ये जावं असं वाटत नाही नामदेवरायांना. पण तेच नामदेवराय पंजाब, गुजरात, राजस्थानला वारकरी धर्माची भगवी पताका घेऊन जातात. का? तर संतांचा स्वभाव आहे मुळापासून शत्रू उखडून काढणं. आणि ज्या ठिकाणावरून इस्लामिक आक्रमण होते त्या ठिकाणी नामदेवरायांनी आयुष्यातली 14 वर्षे घालवली. कशासाठी? तर हिंदू धर्म टिकवण्यासाठी. एकनाथ महाराजांनी तेच केलंय. नाथ महाराज 108 वेळा एक मुसलमान अंगावरती थुंकला म्हणून त्याला माफ करतात, सोडून देतात.
पण ज्या वेळेस जनार्दन स्वामी त्यांचे गुरुवर्य सांगतात की एकनाथा, या देवगिरीचा भगवा ध्वज तुला खाली पडू द्यायचा नाहीये, त्यावेळेस जे नाथ महाराजांना आम्ही शांतीब्रह्म म्हणतो, त्यांच्या हातामध्ये आम्ही टाळ चिपळ्या पाहतो, तेच नाथ महाराज टाळ चिपळ्या त्यागून हातामध्ये ढाल तलवार धारण करतात आणि दिसेल त्या मुसलमानाला छाटतात. ते नाथ महाराजांचा आपला वारसा आहे. त्याही पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबराय आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी संपूर्ण 12 मावळाच्या परिसरात फिरत असताना पायकीच्या अभंगावरती कीर्तनं केली आणि पायकीच्या अभंगातून कीर्तनं करून सैनिक कसा असावा, मावळा कसा असावा यावरती प्रबोधन करून 12 मावळाच्या परिसरातून मावळे तयार केले. ते मावळे छत्रपती शिवरायांना दिले आणि अखंड भारतवर्षातील इस्लामिक राजवट मुक्त करण्यासाठी शिवरायांसारखा राजा जो चारित्र्यवान आहे, म्हणजे जो जाती भेदाला न मानणार आहे, असा एक सुंदर असा राजा, जो पराक्रमी, जो शौर्यवान आहे, जो त्यागशील आहे, या एका अर्थाने समर्थजी जी वर्णनं करतात ती सगळी वर्णनं कोणत्याही राजाला अखंड भारतवर्षात लागू होऊ शकत नाही, असा राजा जगद्गुरु तुकोबरायांनी सुरुवातीच्या काळामध्ये घडवला. त्यामुळे तुकोबरायांचा आणि एक तर धर्माचा संबंध नाही म्हणणाऱ्यांनी कधीतरी तुकोबरायांच्या अभंग गाथा वाचून काढली पाहिजे. आजकाल तुकोबरायांच्या अभंग गाथेला प्रमाण न मानता ज्याला जे वाटेल तो अभंग गायचा, तो तुकोबरायांच्या नावावरती चिटकवायचा, असेल तुकोबरायांचा त्याचा स्वतःच्या सोयीने अर्थ काढायचा आणि तुकोबरायांचं इस्लामीकरण करायचे, हे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मुळात यांना करायचंय काय, मी काय म्हणतो, शिवरायांना आणि तुकोबरायांना यांना हिंदू धर्मापासून दूर न्यायचे. आणि हिंदू आपले असे आहेत की जाऊ दे, काय म्हणतात ना बोलू दे, आमच्या इथं सर्व धर्मसमभाव नावाचा किडा एवढा फैलावला आहे की आम्हाला सर्व धर्मसमभाव म्हणजे खूप गोड वाटतं. त्यामुळं सगळे चांगले दाखवण्यासाठी तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये मुसलमान येतात आणि शिवरायांच्या सैन्यात पण मुसलमान येतात. त्यामुळे एकंदर या 2 चरित्रांच्या आधारावरती महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळे या 2 चरित्रांची सप्रमाण, योग्य, आवश्यक आणि मुद्देसूद मांडणी परत हिंदू समाजासमोर होणे ही काळाची आवश्यकता आहे. जसं आता तुम्ही म्हटलात की तुमच्या मागे मी काही मुलाखती पाहिल्या, तुम्ही म्हटलात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही गोष्टी मुसलमानांसोबत रंगवल्या जातात, मदारी मेहतर असो, मग ते तोपखाना प्रमुख असो, कोण म्हणतंय जे काही आरमार उभं केलं, आरमाराचे प्रमुख असो, ही सगळी जी मुसलमान सगळी लोक जी महाराजांसोबत जमवली गेली, महाराजांसोबत चिटकवली गेली, हे काल्पनिक आहेत की यांना खरोखर कुठला संदर्भ इतिहासाचा? मी कायम सांगतोय प्रदीपराव, थिअरी ऑफ डिकन्स्ट्रक्शन अशी एक डाव्यांची एक थिअरी आहे, ज्यामध्ये डावे काय करतात, काही प्रतीकं संपवायची त्यांना, म्हणजे एकंदर ह्या देशीच्या प्रतीकांचं खच्चीकरण आणि विरोधी प्रतीकांचं उदात्तीकरण हे त्यांना करायचं. काय करायचं, तर भारताला संपवायचं असेल तर भारताला या देशीच्या प्रतीकांविषयी तिरस्कार निर्माण व्हायला पाहिजे, या देशाच्या प्रतीकांविषयी लाज वाटली पाहिजे. मग करायचं काय, तर एकंदर ज्या थिअरी ऑफ डिकन्स्ट्रक्शनचा वापर केला तर यामध्ये आपल्या प्रतीकांचं खच्चीकरण होतं. शिवरायांच्या चरित्राकडे येण्यापूर्वी आपण प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र पाहू. रामाच्या चरित्राविषयी आज आक्षेप निर्माण केलेत. राम शाकाहारी का राम मांसाहारी, रामाने शंभुकाचा वध केला, राम दलित विरोधी होता, रामाने सीतेला जंगलामध्ये धाडली त्यामुळे राम स्त्री विरोधी होता, रामाने त्या लक्ष्मणाने शूर्पणखेला कापलं, नाक कापलं त्यामुळे ते महिला विरोधी होते, अशा आशयाचं, किंवा रामाने लपून बाण मारला त्यामुळे राम भित्रा होता, अशा आशयाची प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राची मांडणी करताना कृष्ण कसा रावण कसा श्रेष्ठ होता, तर रावणाने आपल्या बहिणीचा बदला घ्यायचा म्हणून सीतामाईला उचललं पण हात नाही लावला म्हणून जय रावण. तसंच कृष्ण स्त्रीलंपट होता, त्याचे 16,108 बायकांसोबत संबंध होते त्यामुळे कृष्ण वाईट होता आणि जरासंध चांगला होता म्हणून जय जरासंध. अगदी त्याच प्रकारे जय कंस. आजच्या काळामध्ये पाहायला गेलं तर जैनूमध्ये जे 2-3 वर्षामध्ये घडलं की महिषासूर आणि दुर्गा मातेविषयी बोलताना दुर्गा मातेने महिषासुराला कसं मारलं, तर 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी मारलं, असं आपण इतिहास ऐकलाय, वाचलाय, पाहिलाय. तर जेएनयूमध्ये काय घडले, तर 9 दिवस महिषासुरासोबत दुर्गेचे शारीरिक संबंध होते आणि 10व्या दिवशी शारीरिक संबंधामध्ये फसवून दुर्गा मातेने महिषासुराला मारलं. त्यामुळे महिषासुराला फसवून दुर्गेने मारले म्हणून जय महिषासूर आणि दुर्गा वॉज अ सेक्स वर्कर. हे देशभर हे जे नेरेटिव्ह चालवले जातात यातनं आपल्या प्रतीकांचं खच्चीकरण करायचंय आणि त्यांच्या प्रतीकांचं उदात्तीकरण करायचंय. पण दुर्दैवाने काही प्रतीकं अशी आहेत की ज्यांचं खच्चीकरण या डाव्यांना करता येत नाही. म्हणजे कोणते येतं, रामाला 4 चौघात शिव्या घालतील, शिवरायांना शिव्या घातले तर काय होईल यांचं, बरोबर, निश्चित लोक तंगडी मोडून ठेवतील. म्हणून शिवाजी महाराजांना संपवायचंच आहे, शिवाजी महाराजांविषयी यांना काहीही प्रेम नाही, पण शिवाजी महाराजांना संपवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर शिवाजी महाराजांना हिंदूंपासून दूर नेलं पाहिजे. मग काय करायचं, शिवरायांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. आता विधान परिषदेचे सन्माननीय आमदार आहेत, तिथं कागलमध्ये भाषण करताना म्हटले शिवरायांच्या सैन्यात 90% मुसलमान होते, मग हिंदू किती राहिले, 10%. म्हणजे आमचे पूर्वज गोट्या खेळत बसले होते आणि मुसलमान शिवरायांच्या सैन्यात लढत होते, असं होईल. बरोबर. या सगळ्यामध्ये शिवरायांचा घोडदळ प्रमुख, नौदळ प्रमुख, पायदळ प्रमुख मुसलमान वगैरे 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 करत 14 मुसलमान सरदारांची नावं सांगतात. ॲक्च्युअलमध्ये 12 सरदारांची नावं सापडतात, त्यात मदारी मेहतर नाहीच आहे,
पण ह्या 12 सरदारांपैकी 3-4 सरदार असे आहेत जे येऊन जाऊन आहेत, जे कधी आदिलशाहीकडे, कधी निजामशाहीकडे, कधी कुतुबशाहीकडे, कधी मुघलशाहीकडे, कधी शिवाजी महाराजांकडे आलेत. 4-5 सरदार असे आहेत की जे सरदार शिवाजी महाराजांना सोडून निघून पण गेलेले आहेत, ज्यांना शिवाजी महाराजांनी कैदेत तरी टाकले किंवा ज्यांनी फितुरी तरी केलेली. 2च सरदार असे सापडतात. मला वाटतं एक शमा खान आहे आणि एक सिद्धी काहीतरी आहे की सिद्धी इब्राहिम. हे 2च सरदार असे आहेत की जे शेवटपर्यंत शिवाजी महाराजांसोबत एकनिष्ठ होते. मग 12 पैकी 2 सरदार सापडतात. अशी शिवाजी महाराजांची एकूण हिंदू सरदार आहे 408. 410 पैकी 2 मुसलमान आहेत म्हणून शिवाजी महाराजांचं मुस्लिम धार्जिन धोरण होतं किंवा शिवाजी महाराजांच्या मुसलमानांविषयी कळवळा होता हे मांडणी करणं आणि त्याच्यावरती खोटा इतिहास रेटणं हे शिवाजी महाराजांना हिंदूंपासून दूर नेणं. मग ह्याच्यात परिणाम काय होणार आहे तर शिवाजी महाराजांविषयीचा हिंदूंमधला जो अभिमान आहे, आज जर डोळे मिटले आपण की शिवाजी महाराजांचा का जय जयकार करतो बा आम्ही, तर आपण म्हणतो नाही ना आमचा धर्म शिल्लक राहिला. काशिव की कला जाती मथुरा मस्जिद बसते अगर शिवाजी नव्हते तो सुन्नत होती सबकी, हे आपण म्हणतो. आणि आपल्या मनामध्ये तेच की आम्ही हिंदू आहोत शिवाजी महाराजांमुळं. पण यांना शिवाजी महाराजांना मुसलमानांसोबत जोडलं आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जोडलं तर हिंदू म्हणतो नाही शिवाजी महाराज कुठं आमचे होते, त्यांचे पण होते. आजकाल मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवरायांचा आणि मुसलमानांचा काहीही संबंध नाही नाही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूपद पातशाह होते, आहेत आणि यावत चंद्र दिवा करो छत्रपती शिवराय हिंदूपद पातशाहच राहतील. असं म्हटलं तर आमचीच माणसं म्हणतात महाराज 2-4 असतील की जरा टाका की, काय गरज आहे टाकायची. नाही, सर्व धर्म समभाव वाटला पाहिजे. मुळात छत्रपती शिवरायांचं धोरणच सर्व धर्म समभावाचं नाही. निश्चित. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान धाडायचं कारण शिवरायांच्या चरित्राचं मगाशी म्हणतं इस्लामीकरण आहे. म्हणजे आता विषयाला जोडू नये म्हणून छत्रपती शिवरायांच्या या मुसलमान सैनिकांची चित्रं काढली गेलीत, यांच्यावरती पुस्तकं आलीत, यांच्यावरती 2-2 तास भाषण करणारे व्यक्ती. अरे बायाची एक पण गोष्ट ही त्याच्यात नाही, त्याच्यावर 2 तास भाषण करतोय हा. आणि ते भरमसाठ मानधन घेतात आणि घरी निघून जातात. आणि आमची माणसं यांना बोलतात की नाही चांगले शिवाजी महाराज मानतात बुवा. कसलं चांगलं मानतो, ज्याला इतिहासच नाही, ज्याला आधार नाही, ज्याला पुरावा नाही, अशा इतिहास आमच्यावरती मांडला जातोय, थोपला जातोय आणि आम्ही तो स्वीकारतोय. म्हणजे परवा एक कोणीतरी एका प्रचार सभेमध्ये कोणीतरी पक्षाचा नेता म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं प्रत्येक किल्ल्यावरती मंदिरा शेजारी मशीद बांधणं आणि ते आम्ही धोरण अवलंबलं पाहिजे. म्हणजे या मुसलमान सरदारांची यादी तर वाढलेलीच आहे. कागदावरती 57% मुसलमान झालेतच, हिंदू याच्याकडे दुर्लक्ष करतातच. यापेक्षा दुर्दैव असे आज मितीला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे 250 गड किल्ले सापडतात. हजरती 350 दुर्ग आहे ती. आज गेल्या 400 वर्षांमध्ये जवळजवळ 100 दुर्ग काळाच्या ओघामध्ये नामशेष झाले. म्हणजे किल्ले आहेत पण त्याच्यावरती काही वास्तू नाही आहे. ज्या किल्ल्यावरती काही ना काही वास्तू आहे, ज्याला काही ना काही इतिहास आहे, कदाचित पाण्याचं टाकं आहे, कदाचित एखादा बुरुज आहे, दरवाजा आहे, तटबंदी आहे, असे 250 किल्ले आहेत. या 250 किल्ल्यांपैकी 73 गड किल्ल्यांवर आज मुसलमानांनी माजारी बांधल्यात. या सगळ्या अनधिकृत माजारी आहेत. म्हणजे आजपासून 100 वर्षांनी सिमेंटमध्ये बांधलेल्या, हो आताच्या काळात गेल्या 2, 3, 4 अगदी कोविडमध्ये पण खूप साऱ्या बांधल्यात. हिंदू ज्यावेळेस खाली झोपले होते त्यावेळेस मुसलमान किल्ल्यांवरती माजारी बांधत होते. गेल्या 20-25 वर्षांमध्ये 40 ते 50 किल्ले मुसलमानांनी मजारींच्या माध्यमातून ॲक्वायर्ड केले. त्यामुळं आज आपण हे जर काढलं नाही, याच्या विरुद्ध बोललो नाही, तर आजपासून 100 वर्षानंतर तुम्ही आम्ही कोणच नसणार आहे. निश्चित. पण शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास सांगणारे गड किल्ले असणार आहेत. मग हेच बाटगे पुढे जाऊन म्हणतील की ते बघा, कोण म्हणतं तुम्ही तानाजी बाजी मोरारबाजी होते, ह्या बघा शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम मावळ्यांच्या समाध्या आहेत सगळ्या किल्ल्यांवरती. आज म्हणजे 73 किल्ले पण एवढे भयानक आहेत. म्हणजे तुम्ही पन्हाळगडावरती कधी गेले तर पन्हाळ्यावरती किती माजारी असतील अंदाजे? ऐतिहासिक एक पण माजार नाही आहे. आज पन्हाळ्यावरती भली मोठी मशीद आहे 3-4 गुंठ्यामध्ये, ही पण इल्लिगली पाडली गेली पाहिजेत. अगदी तोंडावरच गेल्या गेल्या मशीद आपलं स्वागत करते किल्ल्याचं. ज्या किल्ल्यावरती मशिदीचा पुरावा नाही त्या किल्ल्यावरती मशीद आहे, पण त्याहीपेक्षा वाईट किती माजारी असतील? आपण म्हणतो 1, 2, 3, ठीक आहे 3 माजारी जास्ती असतं. लोहगडावरती 5-6 आहेत बुवा, पन्हाळगडावरती 16 माजारी आहेत. व माजारी अशा आहेत की जे धान्याचं कोठार आहे त्यात पण बांधून काय ठेवतात. एखाद्याने झाडामध्ये, झाडाच्या बुंद्यामध्ये माजार केलीत. आता झाडाच्या बुंद्यात कोणाला गाडतात बुवा? आणि हे सगळे भविष्य काळामध्ये शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे असतील जे किल्ल्यावरती वारले असतील. अगदी त्या अंकाई टंकाईला जर आपण गेलो तर बुरुजामध्ये थडके, बुरुजामध्ये कोणाला काढलं जातं? आमच्या श्रीमलंग गडाचा हाजी मलंग केला गेला, ज्याची वतनं, ज्याची पूजा व्यवस्था हिंदूंकडे 400 वर्ष, त्याचे लिखित पुरावेत. पण त्या श्रीमलंगचा हाजी मलंग केला गेला. एक गड किल्ला पाहिला, अगदी विशाळ गडावरती 158 अनधिकृत अतिक्रमण आहे. तो विषय खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्यांनी मांडलाय, मी पण खूप साऱ्या वेळा मांडलाय, ज्यामध्ये 503 इल्लिगल लोकसंख्या राहते.
या आजची विशाळगडाची ओळख हा मलिकर यांचा दर्गा एवढीच मर्यादित आहे. आपण म्हणतो हिंदू म्हणून, पण आज जनमानसातली त्या किल्ल्यावरती गेल्यानंतरची प्रतिमा काय राहते ते शिवकालीन 21 हिंदू मंदिरं सापडायची, त्यापैकी 11 मंदिरं गायब आहेत, 10 मंदिरं सापडतात तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये. राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई राणी साहेबांच्या समाधीकडे जायचं असेल, बाजीप्रभू पुलाजीप्रभूंच्या स्मारकाकडे जायचं असेल, बांदल सेनेच्या स्मारकाकडे जायचं असेल तर आपल्या पायाखाली कोंबड्यांची पिसे येतात, दारूच्या बाटल्या येतात, जनावरांची सोललेली चरबी येते. आणि मलिकर यांचा दर्गा मात्र शान ए शौकतमध्ये 11 गुंठ्यामध्ये पसरला आहे. 3 मजली मशीद, 2 मजली दर्गा, 3 मजली भक्तनिवास, हे सगळं इल्लिगल आहे. म्हणजे आजपासून 100 वर्षांनी कोणच नसणार आहे आपण, पण या सगळ्या गड किल्ल्यांवरती असलेली थडगी असणार आहेत, ज्यांची आज छोट्या थडग्यांची उद्या मशिदी मजारी झालेल्या असतील. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं इस्लामीकरण करायला यांना किती वाव आहे, किती मज्जा आहे, किती सोपं आहे. त्यामुळे हिंदू म्हणून मला कायम असं वाटतं की या सगळ्याचा हिंदू म्हणून विरोध करणं, शिवभक्ताने डोळे उघडे करून पाहिलं पाहिजे की शिवरायांचं इस्लामीकरण होतंय. आणि इस्लामीकरण का होतंय तर शिवाजी महाराजांना संपवण्यासाठीच होतंय. महाराजांच्या चरित्राविषयी यांना काहीही प्रेम नाही. जर प्रेम असेल तर यांनी समकालीन खरा इतिहास सांगितलाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्यात हे बोललंच पाहिजे. शिवाजी महाराजांनी धर्मांतरण करण्याची मुंडकी छाटलीत हे बोललंच पाहिजे. शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून घेतलंय. म्हणजे महाराजांचा इतिहास म्हणजे मला खूप आकर्षित का करतो, आपल्या सगळ्यांनी केला पाहिजे. आणि की ज्या काळामध्ये आमचे हिंदू सरदार, हिंदू जहागीरदार, हिंदू राजे, हिंदू वतनदार हे मुसलमानांना आपल्या मुली द्यायचे कशासाठी, तर आपली जहागिरी, वतनदारी, सरदारकी टिकवण्यासाठी. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्या मुसलमानाला हिंदू करून घेताना स्वतःची मुलगी दिली. एवढा हिंदुत्ववादी किंवा हिंदू धर्मनिष्ठ राजा शोधून सापडणार नाही. त्या शिवाजी महाराजांचं इस्लामीकरण करणाऱ्यांना आपण चपराक नाही दिली आता. तर भविष्यकाळात शिवचरित्र नावाला शिल्लक राहील, ते सुद्धा सोबर. खेळण्यातली तलवार म्हणजे शिवचरित्र करण्यात सुद्धा हे मागं पुढं पाहणार नाही. पण महाराज, आता तुम्ही जसं म्हटलं आपल्या दर्गा मजारींचं तर आता विशाळगडचं प्रकरण झालं, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला, पण हे कुठंतरी आज 20-25 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी गडावरती गेलं, वाळू गेल्या, विटा गेल्या, सिमेंट गेलं. आज पुरातत्व खात्यानं आपण एखादी गोष्ट करायची म्हणली तर लगेच पहिले आडवे येतात, झोपतात लगेच वाटेत. पण ही लोक जात असताना मग यांना सरकारी पाठिंबा असल्याशिवाय लोक कशी जातील तिथं? मग सरकारी पाठिंबा देणारे कोण आहेत? त्यांनाही आज पण आपण जर राजकारणामध्ये निवडून देत असू किंवा या लोकांचा जर आपण शोध घेणार नसू तर हे मला असं वाटतं की आपण सापांना दूध पाजतोय. हे पुन्हा तेच करणार आहेत. आणि काल जसं तुम्ही म्हटलं ते किल्ल्यांवरती आम्ही मशिदी बांधू, ही एवढी ताकद आणि एवढी मला असं वाटतं धारिष्ट या लोकांचं होतं. याचा अर्थ निश्चित यांच्या मागे यांचे मनसुबे आहेत. यांना फक्त ती सत्ता आल्यानंतर हातामध्ये घ्यायचे. तुम्हाला असं वाटतं की खरोखर हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे किंवा आता आहे किंवा पुढे येईल? काय म्हणजे तुम्ही नक्की या राजकारणावर काय सांगाल मला? हे खरं तर मी प्रतापगडच्या विषयात जवळून होतो, विशाळगडच्या विषयात होतो, गगनगडच्या विषयात होतो, चाकणच्या विषयात होतो. आपण 3 वर्षापूर्वी ही सगळी यादी केली, 2-2.5 वर्षापूर्वी जवळजवळ 73 गड किल्ले निघाले, ज्या गड किल्ल्यावरती काही ना काही मजारी आहे, मशिदी आहे किंवा काही ठिकाणी चर्चसुद्धा आहे. आपल्या विचाराचं अर्थात हिंदू हिताचं सरकार जर महाराष्ट्रात नसेल तर जसं काल तो, मला त्यांचं नाव माहीत नाही, अमरावतीचे खासदार आहे मला वाटतं, ते म्हटलेत की आम्ही प्रत्येक गड किल्ल्यावरती शिवरायांच्या गड किल्ल्यावर जसं शिवरायांनी मशिदी आणि मंदिर एकत्र बांधली तसं बांधू, ते परत बांधायला सुद्धा कमी करणार नाही. त्यामुळे आपल्या विचाराचं हिंदू हितवादी सरकार सत्तेमध्ये असलंच पाहिजे, जे आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये प्रतापगड सारखा अतिक्रमण, 2017चा निकाल आहे प्रतापगडचा, पण कुणाची हिंमत होत नव्हती ते काढण्यासाठी. ते या सरकारने काढलं, या सरकारचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आणि त्याहीपेक्षा पुढचं पाऊल हिंदू हितवादी म्हणून चांगलं कोणतं असेल, शिवभक्त म्हणून अभिमानाचं कोणतं असेल, तर अफजल खानाच्या पोस्टरवर महाराष्ट्रभर बंदी होती कित्येक वर्ष. आज त्याच अफजल खानाला फाडताना प्रचंड मोठं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याला होते. ज्या ठिकाणी प्रतापगडच्या त्या अफजलाला नवस बोलले जायचे, आज त्याच ठिकाणी त्याची पोट फाडण्याची किंवा आतडं काढण्याची प्रतिमा उभी करणं हे खऱ्या अर्थाने अभिनंदनीय गोष्ट आहे. विशाळगडावरची 158 पैकी जवळजवळ 130 अतिक्रमणं निघल्यात जमाय. जी काही बाकी आहे ज्यांच्या सर्वे होऊन ती बाकीची पण अतिक्रमण निघतील. या सगळ्यांना तिथून हाकललं जाणं हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्टी. यापेक्षा वाईट म्हणजे चाकणच्या किल्ल्यामध्ये 4.5 गुंठ्याची मशीद होती. ती 4.5 गुंठ्याची मूळ ऐतिहासिक कागदपत्रामध्ये उल्लेख फक्त आणि फक्त 10x10चा एकंदर मशिदीचा होता. त्याच्यावर 4.5 गुंठ्यांनी अनधिकृत अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण प्रतापगडच्या आदल्या दिवशी 9 नोव्हेंबरला मागच्या 2 वर्षामध्ये काढलं गेलं. ही पण अभिमानाची गोष्ट आहे. गगनगडावरती असलेलं अतिक्रमण, गगनगडावरती 2 गुंठ्यामध्ये मशीद बांधली गेली होती. त्याच्यावरती आपण
सरकारसोबत किंवा प्रशासनासोबत बोलून ते सगळ्याच्या सगळं अतिक्रमण 2 गुंठ्याची मशीद गगनगडावरची काढली. याहीपेक्षा वाईट म्हणजे तुम्ही पावनगडाच्या मदरसाचा इतिहास पहा. पावनगडचा मदरसा 1979 साली सुरू झाला होता. आता मदरशात काय शिकवलं जातं हे मी आपल्या प्रेक्षकांना सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदू धर्माविषयीचा प्रचंड द्वेष, राष्ट्राविषयीचा द्वेष हेच फक्त मदरशांमध्ये शिकवलं जातं. आणि हे मदरसे किल्ल्यावरती होतात. पावनगडा म्हणजे एका अर्थाने राज्य पुरातत्व विभागाकडे असलेला किल्ला, त्या किल्ल्यावरती 1979 पासून अनधिकृत मदरसा होता, जे काढण्याचं धारिष्ट्य कोणातही नव्हतं. तो मदरसा मागच्या वर्षी या सरकारने काढला. आणि तिथले जवळजवळ 46 मुलं असे होते जे बांगलादेशी घुसखोर असतील, जे बंगाली असतील, जे महाराष्ट्रीयन नव्हते, ज्यांना तिथं काही ना काही शिकवलं जायचं. ते सगळ्या मुलांना तिथून हाकललं गेलं. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने अभिमान असला पाहिजे आणि आपण अशाच लोकांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. शिवभक्त म्हणून, हिंदू म्हणून, जे गड किल्ल्यांवरील शिवरायांच्या एकंदर आसमतीचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांवरून शिवरायांच्या विरोधात चाललेलं अतिक्रमण दूर करतील, ना की तिथं अतिक्रमण वाढवतील. त्यामुळं आत्ताचा जे सरकार आहे ते खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी आहे आणि हे सरकार परत आलं पाहिजे अशी जनमानसातली भावना आहे. पण महाराज, एक प्रश्न होता तुम्हाला असा की ज्या प्रकारे आज आपली लोक, काही आपली हिंदू लोक, आज आपल्या हिंदू लोकांना वाटतं की ही मजार म्हणजे आमच्या बाबांची, आमच्या संतांची, म्हणजे जे आपली हिंदू लोक कधी वारकरी संप्रदायामध्ये आपल्या दिंडीमध्ये कधी जाताना दिसत नाहीत, ती मशिदी मजाऱ्यांवरती जाऊन डोकं टेकतात. मग याचा अर्थ कुठेतरी आपल्या संतांचं, आपल्या समाजाचं कुठं ना कुठेतरी हे जागृतीकरण कमी पडतं. काय सांगाल अशा लोकांविषयी? नाही, खचितच पडतंय. तुकोबाराय म्हणतात, करंटी पडी जन्मली सुकरांची. म्हणजे ही खरंच करंटी पिढी आहे ज्याला आपलं श्रेष्ठत्व जाणवत नाही आणि त्या इतरांच्या त्या मजारींवरती डोकं टिकून येतात. मग मला खरंच आश्चर्य वाटतं की निम्म्या अर्ध्या मजारी या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या अशा आहेत ज्या फक्त सिमेंटच्या आहेत, म्हणजे खाली काहीच नाही. खालीच काय नाही तो बाबा तुम्हाला काय पावणार आहे. पण त्याच्या पण नादाला लागून आमची पिढी प्रचंड प्रमाणामध्ये वायफळ गोष्टींमध्ये अडकलीत. दुसरा यातला एक प्रकार जो आहे, जो आपण पीर म्हणून पुजतो, तर आपल्यावरती होणाऱ्या आक्रमणाचं प्रतीक म्हणजे पीर हा शब्द आहे. शिवाजी महाराज प्रचंड द्रष्टे होते, त्यांनी राज्यभार कोश आणला, परकीय शब्द हाकलले. तर आपल्या शेतामध्ये पण पीर असतो. तुम्ही जर कधी अनुभव, म्हणजे 3 प्रकार सांगतो. पहिलं म्हणजे काहीच नसतं खाली, त्याला आम्ही पुजतो, हा नालायकपणा आहे, हा करंटेपणा आहे. दुसरं आम्ही शेतात पुजतो, त्याला आम्ही पीर म्हणतो. आता आमच्या शेतामध्ये एक पीर आहे ज्याला नाव आहे सयाजीबुवा, त्याला आम्ही पीर म्हणत नाही. पण सयाजीबुवा हा पीर असू शकतो का? त्याला हिरवी चादर हातरून आपण रंग देऊन सांगतो तो आपलाच कोणीतरी पूर्वज आहे, जो आपल्या शेताचा राखण करणार आहे, जो आपला देव आहे, ज्याला आपण भगवा रंग देऊन पुजलं पाहिजे, ज्याला आमचेच हिंदू नालायक असे याला पीर म्हणतात. पीर हा शब्द इस्लामिक आक्रमणातला आहे, त्याला आम्ही संत म्हटलं पाहिजे, त्याला आम्ही महाराज म्हटलं पाहिजे, त्याला आम्ही बाबा म्हटलं पाहिजे. पण आमचा हिंदू समाज एवढा आक्रमणाच्या ओझ्याखाली दबलेला आहे की त्याला आपलं परक कळतच नाही. तिसरा प्रकार असा आहे यातला, जो सगळ्यात वायफळ तुम्ही जो म्हटले तो, की नालायकपणे या सगळ्या थडग्यांवरती डोकं आपटायचं आणि स्वतःला मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे अशी नवस बोलायचे. मला सांगा, त्या मलिक रेहानला जर नवस केला तर मलिक रेहान हागवून लागून लागून मेला. मी त्याला नवस केला तर तुमची लेकर काय जगणार आहेत का? कशाला नवस बोलतोय, काय नवस बोलतोय, त्याचं कर्तृत्व काय, त्याचं चारित्र्य काय, म्हणजे त्या चारित्र्याचा तरी विचार करून हिंदूंनी नवस बोलले पाहिजे. त्यामुळं खऱ्या अर्थाने हिंदू समाजाने काहीतरी आपल्या साधू संतांच्या चरित्राचा आदर्श घेतला पाहिजे. एवढा प्रचंड पराक्रमी आदर्श आपल्या भारतीय संस्कृतीतल्या दैवी देवतांपासून, ऋषीमुनींपासून, साधू संतांचा आहे की अक्षरशः धर्माच्या रक्षणासाठी आपली हयात सगळ्यांनी घालवली. अगदी आपल्या महापुरुषांनी सुद्धा हा सगळा आदर्श सोडून आपल्या ह्या सगळ्या पिढ्यांनी या सगळ्या पीरबाबांचा आदर्श घेणं, जे ऐकता हयात असतात नसतात माहीत नाही, ज्यांचा काही उपयोग नाही हिंदू संस्कृतीला, आणि मी म्हणतो ज्यांचा अपमान केला आपलं काही वाईट होणार नाही, तुम्ही काय यांचा विचार करताय, काय घाबरताय? तर भीतीच्या नावाखाली या सगळ्या पीरांना पूजणं हेच मुळात थोटांडे. माझं आव्हान आहे हिंदू समाजाला की असल्या पीरबाबांच्या नादी लागण्यापेक्षा हिंदू साधू संतांच्या नादी लागा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, आपली तरुण पिढी, मला असं वाटतं की एखादा चित्रपट 10 वेळा बघेल, पण आम्हाला आमच्या अर्ध्या 90% तरी महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्ही अजून गाथा वाचली नाही, आम्ही अजून भगवद्गीता वाचली नाही. धर्माचं तोटकं ज्ञान आहे, म्हणजे वाचन आपलं काही नाही आहे. आम्हाला फक्त धर्म वाटतो फक्त स्टेटस पुरता. पण जेव्हा अशी वेळ येते, जसे ते रस्त्यावर उतरत आहेत, आज आता तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये गाड्या घेऊन आले, ज्या ज्या काही गोष्टी केल्या अत्यंत निंदनीय आहेत आपल्या राज्यामध्ये, पण कुठेतरी हिंदू या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी, आणि महत्त्वाची ताकद म्हणजे मेंदूची, ज्या गोष्टी आपल्या लोकांना माहीतच नाही आहेत, म्हणजे ते जे सांगतील त्याच्यावर आम्हाला वाटतं की हा बोलतो ज्याला खरं असेल, पण आम्हाला त्याच्या मागचा अभ्यास नाही आहे. तर
कुठेतरी तरुणांनी या सगळ्या गोष्टी आधी वाचल्या पाहिजेत, आपला इतिहास वाचून घेतला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, खरंच वाचलं पाहिजे. मला एक यातली गोष्ट कोणती वाटते की आपल्याला हिंदू धर्माची लाज वाटते. बरोबर. म्हणजे मी हिंदू आहे, मला याची लाज वाटते. असा आपला बहुसंख्य समाज आहे. म्हणजे एक तर आपण तरुण आहोत, आपल्या वयाच्या मुलांना वाटते की अरे काय प्रदीपराव तुम्ही काय हिंदुत्व करताय, काय महाराज हिंदुत्व करताय. हिंदू म्हणजे मुसलमान विरोध, हिंदू म्हणजे ख्रिश्चन विरोध, हिंदू म्हणजे महिला विरोध, हिंदू म्हणजे दलित विरोध, हिंदू धर्मांध आहेत, हिंदू जातीयवादी आहेत. तर हिंदू हा शब्द हा या सगळ्यांनी कित्येक वर्ष बदनाम केलाय. मुळात हिंदूसारखा व्यापक शब्द नाही कोणताच, आणि आपल्या इतकं व्यापक कोणीच नाही. पहिल्यांदा आपल्याला आपल्या विषयाचा न्यूनगंड बाहेर काढला पाहिजे की आम्ही वाईट आहोत. तोपर्यंत आपण धर्माच्या अभ्यासाकडे वळणार नाही, धर्मासाठी उभं राहणार नाही. आपल्या मुलांच्या मनामध्ये एक कॉम्प्लेक्स आलंय की आम्ही काहीतरी विचित्र आहोत, आम्ही वाईट आहोत. मी कायम सांगतो की इस्लामिक आणि ख्रिश्चन राजवटींनी जगभरामध्ये आणि भारतभरामध्ये जितके अन्याय अत्याचार केले त्याच्या 0.0000001 लावायची गरज नाही, तेवढे पण आपण हिंदूंनी नाही केले. अटलजींची मला कविता खूप आवडते. त्या कवितेमध्ये अटलजी म्हणतात, गोपाल राम के नाम पर कब मैंने अत्याचार किया, कब दुनिया को हिंदू करणे घर घर में नरसंहार किया. कोणीतरी सांगावं मला की रामाच्या नावावरती मी कोणावरती अत्याचार केलाय आणि कधी जगाला हिंदू करण्यासाठी घराघरात जाऊन नरसंहार केलाय. कोई बतला दे मुझको काबुल में जाकर कितनी मस्जिद तोडी, भूभाग नाही शतशत हृदय जीतने का निश्चय, हिंदू तन मन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय. म्हणजे कोणीतरी सांगितलं पाहिजे मी काबूलच काय जगामध्ये कोणती जाऊन मस्जिद आणि चर्च फोडले माझा धर्म वाढवण्यासाठी. आम्ही फक्त आणि फक्त या भूतलावरती अवतीर्ण झालो हिंदू म्हणून, भूभाग नाही तर मन जिंकण्यासाठी आलोय. आणि त्या हिंदुत्वाचा आपल्या सगळ्यांनी अभिमान बाळगलाच पाहिजे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन त्या हिंदुत्वासाठी उभं राहिलं पाहिजे. जोपर्यंत आमच्या मनामध्ये हिंदुत्वाविषयी अभिमान येत नाही तोपर्यंत आम्ही हिंदुत्वासाठी उभे राहणार नाही. त्यामुळं खूप साऱ्या वेळा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे जे आपल्याला येतं हे सगळं पुराव्याचं नसतं, किंवा यूट्यूबवरती आज खूप सारे यूट्यूबर्स आहेत जे बिना पुराव्याने आपल्या हिंदू धर्मावरती काही ना काही चिखलफेक करतात. दुर्वराटीसारखं आहे, असे खूप सारे आहेत ज्याला काही पुरावा नसतो, ज्याला प्रचंड फॅन फॉलोअर्स असतात आणि जो हिंदू धर्मावरती अनाठाई विना पुराव्याची टीका करतो आणि आपली लोक त्याला फॉलो करतात. नाही आमचा हिंदू धर्म वाईट आहे. त्या सगळ्याच्या कॉम्प्लेक्समधून बाहेर आलं पाहिजे आणि आपल्यासारखं उदात्त, उत्तुंग, चारित्र्यवान आणि जगाचा विचार करणारं कुणीच नाही. त्यामुळं आपण जातीवादी नाही, आपण धर्मांध नाही, आपण महिला विरोधी नाही, आपण दलित विरोधी नाही, तर आपण सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे. पण हे करत असताना जो जो आम्हाला विरोध करेल त्या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही उभं राहिलं पाहिजे. जर आज ते मुसलमान म्हणून एकत्र येत असतील, ते जर ख्रिश्चन म्हणून एकत्र असतील तर हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. ज्यावेळेस मुसलमान आपला धर्म सोडेल, ख्रिश्चन आपला धर्म सोडेल आणि हातामध्ये मानवतेचा झेंडा हातात घेईल, त्याच वेळेस हिंदूंनी आपल्या हातामध्ये मानवतेचा झेंडा हातात घ्यावा. आज मानवतेची बिरुदं लावून हिंदू धर्मावरती जर संकट येत असेल, लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, फूड जिहाद, बिझनेस जिहाद, शेकडो जिहाद आहेत धर्मांतरणे, सगळ्यामधून जर हिंदूंची अवस्था बिकट होत असेल तर हिंदूंनी अभिमानाने हातामध्ये भगवाच घेतला पाहिजे. महाराज खरोखर तुमचे अप्रतिम विचार आहेत आणि ज्या प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात ज्या मलाही काही माहिती नव्हत्या, मला असं वैयक्तिक देखील वाटतं की हे विचार हिंदूंनी स्वतःमध्ये भिनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे बाबांनो. कारण ही वेळ गेली ना त्याच्यानंतर पुन्हा काही नाही आहे. आणि जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, जी काही मला असं वाटतं तुकोबारायांची वाणी आहे, ती आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना कळणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला खरोखर मनापासून हिंदू होणं महत्त्वाचं आहे. महाराज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खरोखर आम्ही आभारी आहे. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी काय वाटतं मला निश्चित कळवा आणि असेच हिंदू धर्मासाठी आणि आपल्या समस्त सगळ्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतराच, पण मनातून आणि देहातून पहिला हिंदू धर्म समजून घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.